आकाशावरती जो दुरळा उडतोय तो विटेवरच्या मालकाची वारी आहे. वारी मी तिकडेच निघालो, मी वारी करताच चाललोय. तुम्ही वारीला चाललात, मलाही वारीला यायचंय. पार्वती माता आग्रह करते, स्वामी मलाही वारीला येऊ द्या. असं मालकांना आग्रह केला पाहिजे वारीला निघाले की. अलीकडे आग्रह होतो पण तो चला ना शॉपिंगला, म्हणजे आग्रह होतो पण इकडे अहो वारीला निघालेत, परमात्मा वारीला जात आहेत, स्वामीजी निघालेत. पार्वती माता म्हणते मलाही यायचंय. मग मला यायचंय म्हटल्याच नंतर स्वामी म्हटले मी पायी जाणार होतो, मला आता माझं वाहन काढावं लागेल. भगवान शंकराचं वाहन काय आहे? स्कूटर, स्कूटर, फोर व्हीलर. नंदी बाबा, ओ नंदी बाबा चलो, बुलावा आया है, जाना पडेगा. नंदी बाबा निघतायत घेऊन आणि तेवढ्यात गणराया देखील आले. गणपती भगवान म्हणतायत अहो तुम्ही चाललात, मलाही यायचंय. रडायला लागले गणपती भगवान. आता स्त्री हट्ट बाल हट्ट पुरावा लागतो. ऐका ऐका गंगन बिडकर, लक्ष माझ्याकडे द्या. वारीमध्ये सगळेजण त्या ठिकाणी पोहोचतायत. वारीमध्ये आल्याच्या नंतर रेल्वे स्टेशन जवळ तिथं पार्वती माता म्हणते अगं बाई 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 एवढी गर्दी, माझा श्वासोच्छवास माझा रुखलाय, मी आता पुढे येऊ शकत नाही, मी येऊ शकत नाही. मग तिथे पार्वती माता तिथंच थांबली. आजही तुम्ही तिथं पूर्वेला जा, तिथं तुम्हाला पद्मावती मंदिर पाहायला मिळेल. अर्थात पार्वती माता तिथं थांबल्या गेल्या. पार्वती माता पुढे तिथं थांबल्या गेल्या. पुढे भगवान शंकर, भगवान गणपती आणि नंदी बाबा वाट करत 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 तिथपर्यंत मंदिरात येऊन पोहोचतायत. मंदिरात आल्याच्या नंतर तिथं बाहेर नंदी बाबा म्हणतायत हे वारकऱ्यांना जखमा होतील, माझ्या पायाखाली ते माझ्या पायाखाली येतील, त्यांना जखमा होतील, त्यांना वेदना होईल, त्यांना त्रास होईल, मी पुढे येत नाही, मी इथंच थांबतो. नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यानंतर वरती तिथं नंदी बाबा आहे बघा तुम्ही, नंदी बाबाचं घ्या दर्शन. नंदी बाबा पुढे गणपती भगवान, गणपती देखील ते ढेरीमुळे त्रास व्हायला लागला गणपती बाप्पाला. ते ढेरीमुळे चालतच आहे नाही की गर्दी असल्यामुळे ती ढेरी. अलीकडे काही लोकांच्या खूप मोठ्या ढेऱ्या असतात, असं ढेऱ्या, असं काही लोड नाही घ्यायचा, समजायचं मी गणपतीचाच वंशज आहे, असं लोड नाही. अहो चांगलं नसतं. खूप काही माणसं लई खाते तो, काही माणसं जेवल्यानंतरच जेवतेत बाबा, काही काही जेवल्यानंतरही जेवतेत पाटील, जेवल्यानंतर जेवतेत. हे न म्हणावे साधारण अन्न पूर्ण ब्रह्मजान. अहो ते पूर्ण ब्रह्मच आहे, ते परब्रह्मच आहे, पण ते गरजेपेक्षा जास्त घेत असाल तर हे अन्नाची होय पंडुसता विक, अर्थात ते विषही मानलेलं आहे. गरजेपेक्षा जास्त खात असाल तर ते विष तयार होतं. म्हणून आहार मापात असला पाहिजे. आहारो शुद्धी सत्व शुद्धी हे उपनिषदामध्ये सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल आशाताई महाराज अर्थात साध्वी त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना साक्षात हरिहर मानल्या जातं. आणि मी प्रसंगही तोच सांगतोय, हरी आणि हर हा काही वेगळं नाही, हे दोन्ही तत्व एकच आहे. अर्थात त्यांची उपस्थिती इथं लावली. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली खऱ्या अर्थाने भूमी आहे, म्हणून ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सांगत होतो गणपती भगवान ढेरी ते चालता येत नाही, आहार सात्विक आणि थोडासा लिमिटेड पाहिजे बरं, अनलिमिटेड नको. मी एक जणाला जेवायला घेऊन गेलो, कीर्तनाला नेत नाही मी कधी त्याला, पण घेऊन गेलो. ताई ते जेवायला गेल्याच्या नंतर बुलढाण्याजवळ कुठं तरी कीर्तन होतं. अहो तो एवढा जेवला, त्यांनी 12-13 भाकरी खाल्ल्यात. ते आजीबाई तिथून अशा घराच्या बाहेर चालल्यात. म्हटलं आजीबाई कुठं चाललात? महाराज तुम्ही जरा दमाने जेवा म्हणे, मी दळून घेऊन येते म्हणे. म्हणजे काही काही असे जेवतात. आहार व्यवस्थित असला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात गणपती बाप्पांना
देखील चालण्याकरता त्रास होतोय. तुम्ही मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला तुम्ही बघा गणपतीचं त्या ठिकाणी मूर्ती आहे. डाव्या हाताला कधी गेलात तर बघा गणपती बाप्पा तिथंच चालता येत नाही म्हणून तिथं थांबले. आणि पुढे गेल्याच्या नंतर विटेवरचा मालक आणि भगवान भोलेनाथाची भेट होतीये. विटेवरचा मालक म्हणतोय भगवान भोलेनाथ महादेव स्वामीजी तुम्ही दर्शन देण्याकरता अर्थात मला आशीर्वाद देण्याकरता इथं आलात. अहो दोघांची भेट झाली. भेट घेत झाल्याच्या नंतर एवढा आनंद हर्ष झाला विटेवरच्या मालकाला. अहो डोक्यावरतीच घेतलं भोलेनाथाला. डोक्यावरती घेतलं. दोन्ही सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे विश्वनाथ विठ्ठल सखे विश्वनाथ विठ्ठल सखे दोन्ही सारिखे दोन्ही सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे विश्वनाथ विठ्ठल सखे गाडी चांगली असावी, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल प्यालेला पाहिजे. नाही गाडी चांगली पाहिजे महाराज, रस्ता चांगला पाहिजे, ड्रायव्हर माळकरी असला पाहिजे. असे गुणवान असले की प्रवासाला आनंद काही अर्थात कीर्तनाला आनंद काही वेगळाच मिळतो. अर्थात मला सांगायचंय दोन्ही सारिके विश्वनाथ विठ्ठल सखे हे दोनही तत्व एकच आहे. हरी हरा भेद नाही नका करू अनुवाद हे तत्व एकच आहे. म्हणून भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणतात याल तरी यारे शब्द, हा जो रे शब्द आहे ना हा पुरुषार्थवाचक शब्द आहे. याल तरी यारे पुरुषार्थवाचक शब्द आहे. हा बघा तुम्ही जगामध्ये भारतात जेवढे काही पंतप्रधान आतापर्यंत होऊन गेलेत त्या सगळ्यांच्या नावामध्ये मागे पुढे कुठेतरी र आलेलं आहे. जेवढे काही या देशात पंतप्रधान होऊन गेलेत, पहिले पंतप्रधान त्यांचं नाव काय? पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. तिसरे पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी. आणखी नरसिंहराव. हा बरोबर नरसिंहराव. आलं की नाही? आलं की नाही? आलं. अटल बिहारी हा आलं की नाही? चंद्रशेखर आलं की नाही? त्या व्हीपीसी मध्ये नाही फक्त. तुम्ही बघा तुम्ही आतापर्यंत सगळ्या गोष्टी ते मोरारजी देसाई आलं की नाही? मोरारजी देसाई आलं की नाही? आलं की? नरेंद्र मोदी आलं की नाही? देशवासियों भाई और बहनों आज रात 12 बजे नोटबंदी. मला सांगायचं काय, हा शब्द पुरुषार्थवाचक आहे. जेवढे काही पंतप्रधान होऊन गेलेत ते बघा शब्द आहे प्रत्येकाच्या नावात. हा शब्द पुरुषार्थवाचक आहे. याल तरी यारे लागे या शब्दाचा अर्थ असा होतोय लागे म्हणजे देवाशी संबंध जोडा. लागे देवाशी संबंध जोडा, देवाशी नातं जोडून या. नातं जोडा देवाशी. ते नातं जोडा. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण. ते नातं जोडा. अर्जुन आणि भगवान श्री कृष्ण परमात्माचं जे नातं ते नातं जोडा. सखेती मत्वाम प्रसवम यदुक्तम.
हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, हे सख्यत्वाचं नातं जोडा. यशोदा आणि नंद बाबाचं जे नातं आहे, यशोदा नंद बाबाने जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर जे नातं जोडलं ते वात्सल्याचं नातं, तसं नातं जोडा. नातं जोडा, कांत भाव, दास्य भाव, कुठल्याही भावाने जा, पण देवाशी देवाशी संबंध जोडा, देवाशी नातं जोडा. नातं 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 जोडलं पाहिजे देवाशी, बरोबर की नाही? तसंही तुमचा माझा देवाशी काही संबंध नाही. अहो संबंध आहे म्हणूनच इथं आलात की तुमच्या माझ्या आहे ना, अलीकडे काय ना, तुमच्या माझ्या भावना मेलेल्या आहेत. तुमच्या माझ्या भावना मेल्यात, सगळ्या भावना मेल्यात. तुम्ही खरं सांगा, खरं सांगा, ज्या वेळेस तुम्ही थंडीमध्ये आंघोळीला पाणी कुठलं घेता? कुठलं पाणी घेता आंघोळीला? सगळेजण गरम पाणी घेता की नाही? आणि देवाला कुठल्या पाण्याने तुम्ही आंघोळ घालता, स्नान घालता? थंड पाण्याने. इथंच तुमच्या माझ्या भावना मेलेल्या आहे की नाही? तुम्हाला त्रास होतो आणि देवाला त्रास होत नाही का? अहो देवाशी कुठल्याही प्रकारचं नातं जोडा. मग ते बहिणीचं नातं जोडा, ते भावाचं नातं जोडा, ते कुठलं पिता कुठलंही नातं, आईचं कुठलंही नातं जोडा, कुठलंही नातं जोडा. तो चुलता म्हणा, काही म्हणा, त्याच्याशी संबंध नातं जोडा. नातं विठ्ठल माझी माता, कृष्ण माझा माता, कृष्ण माझा पिता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्रात, विठ्ठल भगिनी आणि भ्रात, विठ्ठल जाड नाही बोत, म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल पुढीचे देव, विठ्ठल पुढीचे देव, अर्थात देवाशी नातं जोडा. सख्यत्वाचं नातं जोडलं पाहिजे. देवाशी संबंध असला पाहिजे तुमचा माझा. देवाशी नातं जोडा. तुम्हाला माहित आहे प्रज्ञाचक्षु मधुराद्वैताचार्य गुलाबराव महाराज मादनकर यांनी तर असं नातं जोडलं होतं. ज्ञानोबरांची कन्या म्हणून घ्यायचे हो स्वतःला. ज्ञानोबरांची कन्या कृष्ण परमात्म्याला तर मालक मानलं होतं. एवढंच नाही, स्वतः ते साडी घालायची, साडी, भलं मोठं कपाळाला कुंकू लावायचे. काय भाव असेल त्यांचा, ते नातं जोडलं होतं. एवढंच नाही, मासिक धर्म 4 दिवस अस्पृश्य म्हणून ते अस्पृश्याचं ते पाळायचे. या छोट्या छोट्या गोष्टी बघा तुम्ही. एवढं सख्यत्वाचं नातं जोडलं. देवाशी ते नातं जोडा, नातं जोडा. पण अलीकडे तुमची माझी मानसिकता ही आहे. मला काल परवा आहोत त्या मी बीडमध्ये एक सभा होती आणि त्या सभेमध्ये ते एक प्राचार्य बोलत होते, कसलं काय देव वगैरे हे काही नसतं, हे सगळं थोतांड आहे, देव नाही, काही नाही असं बोलला तासभर. मी त्याचं ते भाषण झालं, नंतर मी त्यांच्याकडे गेलो. म्हटलं का हो सर, काय बोलताय राव तुम्ही? काय तुमची अस्खलित वाणी, काय ते शब्दातलं वेटेज, काय ते बोलण्यावरती वजन आहे, पॉइंट टू पॉइंट. काय तुम्ही जबरदस्त बोलताय राव. काय अफलातून बोलताय सर, काय अस्खलित बोलताय, बहुत बढिया, काय बोलताय सर. त्यावेळेस सर म्हणतायत हाय सगळी देवाची कृपा. तासभर काय बोंबलला तू? मान्य करावंच लागतं महाराज. देवाशी कुठलं तरी नातं जोडा आणि ते नातं जोडा. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे या. ते नातं जोडून माझ्या मागे या. मग मी तुम्हाला काय देतो? आजी देतो पोटभरी, आजी देतो पोटभरी, आजी देतो पोटभरी, आजी देतो पोटभरी, आजी देतो पोटभरी,
रे बनाला तोवरी आजी देतो पोटभरी 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 पुरे मनाला तोवरी आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी आजी देतो पोटभरी पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी आजी देतो पोटभरी पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी पुरे मनाला वा वा, टाळी वाजवा, बहुत बढिया. वा, कीर्तन झाल्यावर सगळ्याला एक एक रुपये देईल. काय माधव बाबा, आवाज लय गोड आहे, बहुत बढिया. असा मुरलेला आवाज आहे, अतिशय सुंदर. आजी देतो पोटभरी, माझ्या पाठीमाग या, तुम्हाला पोटभर खायला देतो. आजी देतो पोटभरी. खरं सांगा, तुमचं माझं पोट भरतं का हो? हा? तुमचं माझं पोट भरतं का? हा, भरतं का? भरतं का महाजन काका? पोट भरतं का? दिवसभरात तुम्हाला किती खायला लागतं? किती खायला लागतं? ते गहू तांदूळ वगैरे सगळं मिळून दिवसभरात परिवारात तुम्हाला किती खायला लागतं? तेल वगैरे ते सगळं धरून तुम्हाला 1 किलो लागत असेल ना घरात? परिवाराला 1 किलो लागत असेल, बरोबर? 1 किलो महिन्यात किती झालं? 30 किलो, बरोबर की? 30 किलो झालं. 365 दिवसामध्ये किती झालं? 365 दिवसात किती किलो झालं? 365. वरचे 65 मायनस करा की, काही उपवास, एकादशी, हा, चतुर्थी, काही असं मायनस करा की वरचे 65. 300 दिवसात तुम्हाला 300 किलो खायला लागतं, बरोबर की नाही? 300 किलो म्हणजे किती? 3 क्विंटल खायला लागतं तुम्हाला. किती? 3 क्विंटल. पोट भरलं का? खरं सांगा, भरलं का? मी असा सरळ सरळ अंदाज लावला बरं का. याच्यापेक्षा कोणाला दुप्पटही लागू शकतं. कोणाला? महाजन पाटील, काय तुमचा विरोध आहे का काही? का तुम्हाला दुप्पट लागतंय म्हणताय ते? वा, ज्याचा त्याचा काय अंदाज असेल, मला काय माहित नाही. बरं, गंगन बिडकर, माझी काय तुमची वर्षाला एकदा भेट होती, मला काय करायचं? तुमच्यात काय चाललं, मला काय करायचं? वा, पण मला सांगायचं काय, किती जरी दिलं तर आपलं पोट भरतं की राव? नाही भरत ना. नाही, पोट भरतच नाही, आपलं भरतच नाही. पोट कसं भरणार आहे? विषयाने काही काळापुरतं तुमचं पोट भरेल, इंद्रियाची तृप्ती तुमची, त्याने तुमचं पोट काही काळापुरतं भरेल, पण भगवंताच्या भेटीनं तुमची खऱ्या अर्थाने हृदयाची तृप्तता ही कायम स्वरूपीची भरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला इथं भोलेनाथाकडेच जावं लागेल. त्याच्याशिवाय तुमची कायमची तुमची हृदयाची तृप्तता होऊ शकत नाही. त्याकरता इथंच यावं लागेल. दरबार में भोले बाबा के, दरबार में भोले बाबा की, दुख दर्द मिटाए जाते हैं. दरबार में दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं. दरबार में भोले बाबा के. तुमची हृदयाची तृप्तता होण्याकरता तुम्हाला इथंच यावं लागेल. अर्थात देवाच्या पाठीमागेच तुम्हाला जावं लागेल. देवाच्या पाठीमागे स्वतंत्रता तुम्हाला दिली आहे, पण देवाकडेच तुम्हाला जावं लागेल. त्याच्याशिवाय
पर्याय नाही, पर्याय नाही. स्वतंत्रता दिली आहे तुमची तुम्हाला, मग काय करायचं तर ते तुम्ही ठरवा. तुम्हाला काय करायचं तर बघा, एका वडिलाला 3 मुलं होते. 3 मुलाकडे वडिलांनी 200 रुपये दिले आणि तिघांनाही सांगितलं 8 दिवसात मला याचे 200चे 2000 करून आणायचे. थोरला मुलगा गेला, त्याने 200चे 2000 केले. दुसरा जो मधला मुलगा आहे त्याने ते काहीच नाही केले, ते तसेच त्याच्याजवळ ठेवले. आणि तिसरा जो लहान मुलगा आहे त्याने 200 तर खर्चिलेत, पण दुसरे 2000 व्याजाने घेतले. मला यातला भाव तुम्हाला छोटा सांगायचा आहे. वडिलांनी 200 रुपये सगळ्यांना सारखेच दिले होते की सगळ्यांना सारखेच दिले होते. काय करायचं ते तुम्ही ठरवा. 200चे 2000 केले, एकाने काहीच नाही ठेवलं, एकाने तसेच ठेवले. अर्थात बुद्धी चेतना ईश्वराने तुम्हाला सगळ्यांना सेम दिली आहे. काय करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. तुम्ही ठरवल्याशिवाय काहीच होणार नाही. ठरवल्याशिवाय तुमच्यात बदल होणार नाही. ठरवल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आता इथं जेवढे काही गुटखा खातात, तंबाखू खातात, त्यांनी गुटखा आणि तंबाखू हे दोन्ही सोडून द्यायचंय आणि त्यांनी दारू प्यायची. चुकीचं बोललो का काही? पल्लेवाड साहेब, हो काय गुटखा आणि तंबाखू हे जर तुम्ही घेत असाल तर हे तुम्हाला सोडावं लागेल. आज ठरवून टाका कीर्तनात. ठरवलं महाराज, आज हे मी सगळं सोडलं. मी हे तंबाखू गुटखा इथंच देवाच्या दरबारात मी टाकून जाणार. इथं कोण आज जे तंबाखू खातात, गुटखा खातात, कुणी ठरवलं की तंबाखू गुटखा मी सोडला, त्यांनी हात वरती करा. हात वरती करा. एकच हात. अर्थात लयच गंगनबीड मला लय आवडलं. हो, इथं एकही माणूस हात वरती करत नाही, याचा अर्थ इथं एकही तंबाखू आणि गुटखा खात नाही, फक्त दारू पिते. म्हणजे कुणीच तंबाखू आणि गुटखा इथले कुणीच खात नाही, हे सिद्ध झालं. बरोबर ना? काय लबाड बोलता राव. काय माणसं आहेत. आज ठरून टाका की राव महाराज, मी तुमच्या कीर्तनात या काही समाजासमोर लाज वाटू देऊ नका. समोर या आणि चॅलेंज करा महाराज, आजपासून मी तंबाखू गुटखा काहीच खाणार नाही. इथं या आणि माझ्या झोळीत तेवढी तंबाखू गुटखा टाकून द्या. आजपासून मी खायला सुरुवात करतो. कुणी असेल तर तंबाखू गुटखा शपथ घ्या इथं भोलेनाथाच्या दरबारात. आणि जो कोणी तंबाखू गुटखा सोडणार नाही, त्याचं गड उतरताना काही बरं वाईट झालं, त्याला जिम्मेदार मी राहणार नाही. शपथ घ्या. तंबाखू आणि गुटखा एखाद्या वेळेस रस्ते हे कॉन्क्रिटीकरण, एखाद्या वेळेस पाईपलाईन हे नाही झालं तरी चालतं राव, पण तुम्ही व्यसनापासून मुक्त झाला पाहिजेत. हे तुम्ही खरे समाज सुधारक आहेत. व्यसनापासून तुम्ही दूर राहा. व्यसन करू नका तरुणांनो. भीक मागतो तुम्हाला. एक 4-2 जणांतरी या की राव, या की समोर. बाबा तुम्ही हात वरती केला, तुम्ही खाता ना तंबाखू गुटखा? नाही खात, मग हात कशाला वर केला? नाही, हे असं झालं. हो साहेब, तुमची कांद्याची गाडी चालली होती 40 घाटातून गाडी चालली होती, पण गाडी पलटी झाली. अरे वा, चांगली गोष्ट झाली. मग तर अरे ती पलटी झाली. मग तसं काही झालं का तुमचं? नाही ना? कुणीच खात नाही इथं. अरे भीक मागतो रे तुम्हाला. हे पाकिट देताय तुम्ही आम्हाला, काही उपयोग नाही रे या पाकिटाचा. हे प्रोटोकॉल हे लोकल हे तुम्ही करताय. आम्हाला पाकिट देऊन काय? तुमच्यात जर बदलच होत नसेल काय उपयोगाचा आहे? बदल झाला पाहिजे. व्यसनाचा त्याग करा राव. भीक मागतो तुम्हाला. दारू पिऊ नका. बरं, आमच्या मंदिरात वाक्य लिहिलंय, दारू झिंगला संसारात भंगला. म्हणून व्यसन करू नका. भीक मागतो तुम्हाला. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लू का काम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो
नंतर घेऊ आणखी आनंद आपण. दारू गांजा म्हणलं की तुम्हाला मोह नाही आवरला. मला सांगायचं काय, भीक मागतो रे बाबा हो. व्यसनाने अनेक लोकांचे परिवार रस्त्यावरती आले. दारूने तुमचं त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं अस्तित्व नष्ट होतं, तुमचा मान, तुम्हाला सन्मान राहत नाही. मी हे सगळं भोगलेलं आहे बरं पाटील. स्वतः माझे वडील दारू पित होते, मी हे फार भोगलेलं आहे. माझी आई रडत बसायची रोज, मी हे सगळं भोगलेलं आहे. हे सांगितलं नाही पाहिजे, पण हे रिॲलिटी माझ्या जीवनात घडलेलं आहे. आमचे वडील प्रचंड दारू प्यायचे, पण कीर्तनाचा परिणाम, संकीर्तनाच्या भजनाचा परिणाम, कीर्तन ऐकू ऐकू माझ्या सोबत येऊ त्यांची दारू सुटली. आज तो आनंद मला आहे. मी हे बघितलेलं. माझी आई रोज रडायची. मी पैठणला नंतर आळंदीला शिकायला गेलो. आळंदीपर्यंत जाईपर्यंत मी रडायचो. मी ते सगळं भोगलेलं आहे. सगळं आमच्या गावात कितीतरी तरुण आजही दारू पितात. रस्त्यावरती आले, स्वतःच्या जमिनी विकल्या. रोज ह्या सगळ्या घटना आम्ही रोज पाहतो की रोज. मी भीक मागतो तुम्हाला. आई वडिलांसाठी फार मोठा सन्मान असेल, तुम्ही आई वडिलांसाठी चांगलं वागा. ही त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. व्यसन करू नका, भीक मागतो. नाहीतर काय, छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे आणि पिऊन जर तुम्ही जयंती साजरी करत असाल, काय राजांना काय आनंद वाटणार आहे. खरी तुमच्यात हिंमत असेल, धमक असेल, तर उद्या तुम्ही व्यसनाचा त्याग करा, मग शिवजयंती साजरी झाली असं म्हणता येईल. दाढ्या वाढवल्या म्हणजे कुणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. भला मोठा कोर वाढला म्हणजे कुणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. त्यांच्या विचारांना फॉलो करा, ही काळाची गरज आहे. उद्या शिवजयंती आहे. छत्रपतींचं नाव जरी घेतलं तर तुमचं माझं रक्त धमन्या सळसळ करतात. आम्ही नाव ऐकलं तर तुमचं माझं रक्त धमन्या सळसळ करतायत. त्या काळात तर मावळ्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलेलं आहे. त्यांचं काय रक्त म्हणत असेल. याकरता तर हजारो मावळ्यांनी छत्रपती करता प्राण दिला की दिला की नाही. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे 36 हत्तीचं बळ, त म्हणजे तलवारीमध्ये एक्सपर्ट, त्राई मुद्रांना त्राई करणारा, ती म्हणजे तीनही काळात ज्यांचा जय जयकार आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. आज काहीतरी म्हणजे स्वतःच्या लालून सांगण करता, स्वतःच्या मता करता टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुठं बरोबरी करता. प्रदेश अध्यक्ष जरा स्वतःच्या मतासाठी थोडंसं सांभाळलं पाहिजे. आपण काय बोलतोय, हिंदूंच्या भावना काहीतरी त्यांना ठेच पोचेल. त्याने लाखो लोकांच्या हिंदूंच्या हत्या केल्या. हिंदू त्यांनी कन्वर्ट केले मुस्लिम धर्मामध्ये, आणि तुम्ही त्यांचा कसा उदो करताय. हे कसं शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखातली माती नाही. कुठं बरोबरी करतायत आमच्या राजांची. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या देशाकरता, या माती करता, या शूरवीरांना प्राणाचं बलिदान दिलं की दिलं. ज्यावेळेस हजारो साखळ दंडांनी बांधून बादशाह भरसभेमध्ये उभं करतोय छत्रपती संभाजी महाराजांना. ये वही संभा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है. फोड़ डालो इसकी आंखें, नोच डालो इसकी आंखें. ज्यावेळेस लाल तापलेल्या सळाया घेतल्या, डोळ्यात घालणार बादशाह, ये आंखें जलाने की आंखें नहीं है, ये आंखें तो जताने की आंखें. इसे संभाल कर रखना चाहिए. नाविलाज झाला, पाठीवरती चाबुकाचे फटके पडलेत. लाल तापलेल्या सळाया घेतल्या, डोळ्यात घातल्या. एक पार्ट शरीरा बाजूला केला जातोय. एक संभाजी 2 चित्रपट सगळ्या परिवाराने बघा. द साबरमती एक्सप्रेस असेल, तो रजाकार चित्र पहा. द केरला स्टोरी परिवाराने चित्रपट बघितला पाहिजे. संभाजी चित्रपट बघा, एक पार्ट शरीरा बाजूला केला जातोय. बोल संभा, इस्लाम कबूल है. बोल संभा, जगदंब बोल संभा, जगदंब बोल. एक पार्ट बोट छाटल्या जात आहे. जीभ देखील छाटल्या गेली. एक पार्ट बाजूला केला जातोय. एक अंगावरती जखम मीठ चोळल्या जात आहे. किती वेदना होत असेल. बोल संभा, इस्लाम कबूल है. बोल संभा, जगदंब. संभाजी महाराजांचं उत्तर घरी घेऊन जा. संभाजी महाराज म्हणतात, जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे, जोपर्यंत शेवटचा श्वासातला श्वास आहे, तोपर्यंत जगेल हिंदू म्हणून, मरेल हिंदू म्हणून. प्राणाचं बलिदान दिलं, पण धर्म नाही सोडला. ते जर राजकारणी असते तर नक्कीच बदलले असते राव. राजकारणी असते तर नाही बदलले. भीमा इंद्रायणी तिरी वढू तुळा संगमावरी. मृत्युंजय संभाजी पाहून मृत्यू ही थिजला. बाळ इथे निजला.
शिवाचा बाळ इथे निजला. अर्थात छत्रपती संभाजी महाराज जगलेत ते तुमच्या माझ्यासाठी. बाबांच्या डोळ्यात ढसा ढसा पाणी आलं, धारा लागल्यात. हे छत्रपती संभाजी महाराज आमच्या तरुणांचं रक्त आज सळसळ करतायत. हे त्यांच्या करता झुरतंय, त्यांच्यामुळे आम्ही अबाधित आहोत. देव देशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती, शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागलं जडली हिरे प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देशान धर्मा पायी, धर्मा पायी. देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. तरुणांनो, ही काळाची गरज आहे. उठ तरुणा, जागा हो. भिंगरी घेण्यासाठी जागा हो, भिंगरी घेण्यासाठी जागा हो. काय पाटील, उठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो. त्यात आम्हाला आनंद आहे. अरे राहुल सावकार इथं बसलेत, वृंदावन हॉटेल आहे, गल्ला सोडून इथं बसलाय माणूस. पाटील इथं बसलेत, 3-4 काले होते. काय वेळ काय कमी आहे? बिजी माणसं आहेत. कीर्तन ऐकलं घुंगराळाला, महाराज अहो आम्ही नाहून गेलं आमचं घुंगराळ. तिकडे साहेब बसले आमचे रिटायर, ही सगळी मंडळी. त्यांनी सांगितलं, हे सावकार म्हणे महाराज आमचे राहुलराव, 32 वर्षात मी असं कीर्तन नाही ऐकलं म्हणे. राव, तुमच्या कीर्तनाची गोडी, मला ते हॉटेलवर बसूच देऊ शकत नाही तुमचं कीर्तन. ते स्वतः गाडीत सावकार आम्ही सोबत आलो. याचं कारण ती ताकद आहे. आणि तुम्ही धर्माचा खऱ्या अर्थाने तुम्ही एकत्रित येतात, त्यात आम्हाला आनंद आहे. आमची छाती फुगते तरुणांनो. तुम्ही इथं सापेक्ष विचाराने एकत्रित या. ही काळाची गरज आहे. ते त्यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करतायत. अहो, मुंबईमध्ये एक 22 वर्षाची तरुण मुलगी सहरा शेख, ज्यावेळेस ती निवडून येते आणि ती विजय सभेमध्ये बोलते की हम पूरा मुमरा हारा कर देंगे, हे ती बोलत होती. अहो, सगळा महाराष्ट्र गदारोळ करत होता की ही मुलगी चुकीचं बोलली. ती काहीच चुकीचं बोलली नाही, ती अत्यंत खरं बोलली. तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल, पण ती अत्यंत बरोबर बोलली. तिच्या घरात जे शिकवल्या जातंय तेच ती बोलणार ना. तिच्या जे पोटात आहे ते तिच्या ओटात आहे. आमचे इम्तियाज जलील साहेब तर म्हणतात, पुरा हिंदुस्तान हम हरा कर देंगे, पुरा हिंदुस्तान. हे ते काहीच चुकीचं बोलत नाही. ते धर्माचं काम त्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडतायत. ते काहीच चुकीचं बोलत नाही. जे बोलतायत ते खरं बोलतायत. 100 मुसलमानामध्ये 99 मुसलमानांचं हेच मत आहे की हे पुरा हारा झालं पाहिजे. ही जिहादी मत त्यांचं 100% आहेच. हम गाय को रोटी खिलाते हैं और वो गाय के साथ रोटी खाते हैं. डिफरन्स तर असेल ना. कसं शक्य? त्या औरंग्याला शक्य झालं नाही. हा हिंदुस्थान हे कुणाचं आहे? छत्रपती शिवाजी महाराज, हे शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. कुणा ऐरा गरायचा नाहीये. ते तुमच्या बाप जाद्याच्यानी शक्य झालं नाही. आणि ते इथून पुढे विचार करू नका, कारण हे रक्त कुणाचं आहे? ईट का जवाब हम पत्थर से देना ही जानते. हे रक्त कुणाचं आहे? सह्याद्रीचे पुत्र मावळे हे पुत्र मावळे, जरी कोवळे रंग सावळे, वाहती प्राण शुभा खाती. 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती हलकार जी. छत्रपती हलकार मुस्लिम लोकांचा विरोध करतोय अशातला भाग नाही. जे इथं राहून पाकिस्तानचा नारा बजावतात आम्ही त्याच लोकांचा, ज्यांना धर्मांध द्वेष आहे. नाहीतर आज असे काही मुस्लिम लोक चांगले आहेत की त्यांचे उत्सव करतात, सप्तात पंक्ती असतात. कबीर मुनीम यावेळी संत महात्म्यांनी यांनाही स्वीकारलं, ज्यांना वैष्णव परंपरा मान्य आहे. आम्ही यांचा विरोध अजिबातच करत नाही. जे धर्माचा द्वेष करतात या लोकांचा आम्ही विरोधच करणार. इथं राहायचं म्हटलं तर तुम्हाला भारत माता की जय म्हणावं लागेल, वंदे मातरम तुम्हाला म्हणावंच लागेल. इथं राहताय तर म्हणावं लागेल. आमच्या महाराष्ट्राचे रूल्स तुम्हाला फॉलो करावं लागेल. हा हिंदुस्थान आहे. मला सांगायचं काय, तरुण मंडळी, देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. ही काळाची गरज आहे. विटेवरचा मालक आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणतायत, अहो तुमच्या तब्येती किती अशक्त झाल्यात, किती तुम्ही वीक झालेत, किती वीक झालेत तुम्ही. काय तुमच्या तब्येती नायगाव मध्ये एवढ्या बियर शॉपी असताना तुमच्या तब्येती खराब झाल्याच कस का? काय चुकीचं बोललो का मी?
तुमच्या तब्येती अशा झाल्याच कस काय मला अरे तुमच्या एवढं दही दूध तूप लोणी असताना अरे पेंड्या हे सुदाम्या हे वाकड्या हे बोबड्या अरे वीक असे आशक्त झालेच कसे तुम्ही माझ्या मागे या. मग सगळ्यांना डोळे झाकायला लावलेत, मध्ये जातायत, हवं तेवढं दही दूध तूप लोणी खातायत, हवं तेवढं दही दूध तूप लोणी खाल्लं, डोळे झाका, डोळे झाकले, मध्ये जातायत, गवळण उठली, पुन्हा डोळे झाका, पुन्हा डोळे झाकायला लावलेत, सगळेजण डोळे झाकतायत, पण पेंद्यानी डोळे झाकले नाही. एक गवळण आली, असा पेंद्या हाणला, मार खाल्ला. देव म्हणतोय डोळे झाक, डोळे झाकले, पुन्हा तो बाहेर येतोय. परमात्मा अनेक प्रकारच्या खोड्या करतोय. आता हावडा एक्सप्रेस आता झालं आपलं काय. आम्हाला पुढं कन्नडला 7 वाजता कीर्तन आहे, निर्धारित वेळ तर संपली, 1 वाजला कसं मलाही काही कळालं नाही. काय गोड वातावरण आहे, अतिशय गोड, सगळ्यांना एकत्रित घेत आहेत. काही यशोदा मातेकडं सगळ्या गवळणी गाराणी घेऊन जात आहेत. तो किती खोड्या करतोय, यशोदे विको देतो यशोदे हो गोकुळी राहावे का रे, गोकुळी राहावे का रे, गोकुळी राहावे का रे, गोकुळी राहावे का रे, गोकुळी राहावे का रे. मिळून गौराणी आल्या लग्नाचे बाळ सगुणा गुणाचा तान वे बाळ दिसते गोजीवान, बाळ सगुणा गुणाचा तान वे बाळ दिसते गोजीवान. काय सांगता गाला रे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. बाळ सगुणा गुणाचा तान वे बाळ दिसते गोजीवान, बाळ सगुणा गुणाचा तान दिसते गोजीवान. यशोदा माते म्हणतोय माझा लल्ला माझा सखा, तसं नाहीये. गवळणी म्हणतात बाई तुझा लाडका काना तुलाच गोडवा, याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आरे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे.
अशा अनेक प्रकारच्या खोड्या तक्रारी आल्याच्या नंतर यशोदा मातेने ठरवलं आता याला इथं ठेवायचं नाही, याला शाळेत पाठवायचं. जुन्या काळातली शाळा. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी, चारावया जातो शारंग पाणी. गाई चाराया रानात गेला रे गोपाळ घोंगडीवाला, चाराया रानात गेला रे गोपाळ घोंगडीवाला. गेला रे गोपाळ घोंगडीवाला, रानात गेला रे गोपाळ घोंगडीवाला. गोपाळ घोंगडीवाला हे गाई चाराया रानात गेला रे गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे गोपाळ परमात्मा त्या ठिकाणी चारायला. खरं तर काला म्हटलं की 4 तास काला पाहिजे, पण आता हे धावपळी जरा सुगीचे दिवस आहेत आमचे. 2-2, 3-3 कीर्तन दिवसभरात. अरे बघा आता काय, आता एवढ्या लांबून आलो. कायसाठी आलो मी एवढ्या लांब इथं आलो? पैशासाठी? हाय माणसं आहेत तोंडावर, असं खरं बोललंही पाहिजे ऐकणे. हा एवढ्या लांबून. अहो खरं सांगू, नांदेड तालुक्यामध्ये आम्हाला इथं जिल्ह्यात एवढं नायगावमध्ये तालुक्यात जेवढं प्रेम भेटतं ना, या प्रेमापोटी हवा ते पांडे सर या जीवाची माणसं. किती कालपासून मला 50 फोन, गावातले मला 5-50 फोन आलेत. तुमचाही फोन आला मला, बरोबर की नाही? आला की नाही? खरं सांगा, आला की नाही? आला किती 10-15 फोन. एवढं प्रेम नाही भेटत, नाही भेटत. माने पाचारिता नवे आरा नूक ऐसे येती लोक प्रीतीसाठी. हा येईपर्यंत लई फोन आले, पण गेल्यानंतर ह्यो धडकला का मी याला पाहतो आता किती फोन येते. गेल्यानंतरही गेल्यानंतरही ही सगळी मंडळी मला फोन करतात. पांडे साहेबाज ही सगळी मंडळी जीवापाड प्रेम करतात, ही सगळी मंडळी. म्हणून या ठिकाणी प्रेमाची ऐसे जाती सर्वस्वासी मुकावे, अर्थात अत्यंत गोड. भगवान परमात्मा त्या ठिकाणी गाई चारायला जातात. खेळ खेळण्याकरता तिथं अनेक प्रकारचे खेळ खेळतायत. खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा. या राधिकेचा राग, या राधिकेचा नवरा नवरा नवरा. खेळ भवरा गबाई, खेळ भवरा गबाई, अनेक प्रकारचे खेळ खेळतायत. पण खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, काय खेळायचे सुख. अर्थात सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, खडकी सोडियेल्या मोठा आजचा दैकाला मोठा. शुकाचार्य महाराज वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपटय शुंगवेत्रे चकक्षो वामे पानो मसृण कौलम तत्फलान्यंगुलिशो तिष्ठन मध्य स्वपदी स्वरदो हास्य नर्मदी स्वये स्वर्गे लोके मिशिते बभुजे यज्ञ भुगबाल केली. पुंडली गोपाल कृष्ण भगवान की जय. हर हर हर. 2 मिनिटं हात वरती करा. पाठीमागच्या घ्या लाडक्या बहिणींनो.
आता 2 तास काही त्रास दिला मी नाही तुम्हाला. जरा 2 मिनिटं भजन करा. बहुत बढिया. राहू द्या असंच येतो जरा चहा घेऊन. 2 मिनिटं. मी पुढं म्हणेल तुम्ही मागे म्हणायचंय. पुरुष मंडळी 1 मिनिटं खाली हात घ्या. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, मागच्या काही म्हणत नाही. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. लयतली नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. बस. देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, मागचे हा देवकी नंदन गोपाला. सगळे लागले झोपायला. देवकी नंदन गोपाला रे, देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला रे, प्यारे नंदलाला. 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 प्यारे नंदलाला गोपाल मुरलीवाला. प्यारे नंदलाला तू मुरलीवाला. प्यारे नंदलाला तू मुरलीवाला. गोपाला गोपाला रे, प्यारे नंदलाला. 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 हरी गोपाल कुमार, हरी गोपाल कुमार, हरी गोपाल कुमार, हरी गोपाल कुमार, हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. त्याच्या पाठीमागे जा. जीवनाची पूर्णता, ही अपूर्णता त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची असेल तर देवाच्या पाठीमागे जा. अत्यंत गोड अशा प्रकारचा उत्सव आपण या ठिकाणी करतायत. गंगन बिडकर सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. कामात आणि नामात व्यस्त राहा. कोण आमच्याशी कसं वागतंय यापेक्षा आम्ही इतरांशी कसं चांगलं वागू ही भावना पोटात ठेवा. झालेली शिवा भगवंताच्या चरणी. आता झालं की लय झालं की आता निर्धारित वेळेपेक्षा पुढे चाललंय. एवढ्यात एवढंच होतं. वा. काम थोडस शिवतांडव म्हणायचं. पल्लेवार साहेब म्हणतात शिवतांडव, आणि मला आलं पाहिजे ना ते. इतकं कठीण आहे ते. चला शिवतांडव तर शिवतांडव. तिथं काय सगळं येतं आपल्याला. शिवतांडव म्हणतो बघा. तांडव असा म्हणतो की मांडवच हालून टाकतो. वा. तांडव तो भोलेनाथ प्रसन्न करण्याकरता रावणाने तो तांडव रचलाय. अहो रावणाकडे काय कमी होतं का? किती प्रॉपर्टी होती, काय सोन्याची लंका होती. एवढा असताना तो कधी म्हणला का नाद करते काय? असं म्हणला का तो? नाही म्हणला की सावकार. अहो रावण भजन करत होता. भजन मी एक जणांना म्हटलं भजन केलं पाहिजे. तो म्हटला मी 50 एकरचा मालक आहे. म्हटलं काय हाणतो का मग मला? रावणासाठी तांडव. 2 मिनिटं हात वरती करूया. तांडव असं रचलं की ते कुणाला अहो एक श्लोक सुद्धा वाचता येत नाही. एवढं खतरनाक ते स्तोत्र आहे. 2 मिनिटं. पण ऐकणाऱ्याला तेच पुण्य आहे, वादकाला तेच पुण्य आहे, गाणाऱ्याला तेवढंच पुण्य आहे. तुम्ही टाळीची साथ द्या. आम्ही सगळेजण म्हणतोय तेवढंच पुण्य लागणार तुम्हाला. 2 मिनिटं. वा. पखवादाचा आवाज द्या थोडासा. द्या थोडासा बेस चाटीला आवाज द्या. माझ्याला आवाज द्या थोडासा. गेन मॉनिटर साऊंडचा आवाज द्या. झालंय. लय गोड साऊंड लावला तुम्ही. वा. चांगला आवाज द्या. मला आवाज दिला 10चे साऊंडचे 50 साऊंड होणार. माझा आवाज जर कमी केला तर सगळं जळून जाईल. नाही लय गोड आहे. 2 मिनिटं. बहुत बढ़िया. विको दे थोडस. ट्रबल दे दादा. शैल सुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल गंग की तरंग बाल विमल झाल राचे लोचन त्रैलाल
कमर बांधे करवीना धार नारद जी सारद आराधे किन्नर गंधर्व सर्व चारण अप्सर सगर धर्म अर्थ काहून सोपरक्षयाचे बम 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 डमरू बाजे नाद वेद स्वर सुसाज शंकर महाराज तांडव नाचे यदि भोले महाराजाच तांडव नाचे जल प्रवाह पावितस्थले गलम्य लंबितांबुजंग तुंगमाली गमट 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 गमन्नि नादवट्ट मरवय चकार चंड तांडव तनो पुनः शिवा जटाकला संगम ब्रह्मनिलिंप निर्जय विनोदवीच वल्लरी विराजमान मूर्त धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावक किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणम बंधु बंधुरस दिगंत संत प्रमोद मानवान कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापति क्वचित दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि अथर्व सर्व मंगला कला कदम मंजरी एक साथ स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मकांतकम मंतकांत कांतकम गजांत कांत कांत संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे ओम नमः शिवाय 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 ओम नमः घामच निघला की राव मृदंग्यात सगळा भिजून गेला बा तुम्ही पाठ भिजली की नाही भिजली पाठ भिजली त्यांची पाठ भिजली गंगाधरराव वेगळं तुम्ही हा महाजन हे भिजली की नाही काका हे बा ना भिजली की नाही हे कळायला पाहिजे लोकाला घामाचं आहे हरामाचं नाही म्हणून वा अतिशय गोड सगळी इतकी मंडळी प्रसन्न चित्ताने आपण गंगनबीडकर अतिशय गोड सगळ्यांना सुबंधन करतो फकीराने आये थे सदा कर चले खुश रहो गंगनबीड वालो दुआ कर चले दुआ कर चले आता आमच्या पाटलांची इच्छा जे पवाडा आता उद्या शिवजयंती तर चला त्यांच्याकरता पूर्ण करतोस का थांबू थांबतो ना आता की आज काय माणसं आहे राव तुम्ही काय आमची दया आहे की नाही तुम्हाला थोडं पाणी घ्या ना आणखी चालू द्या बापरे हरिनाम सर म्हटल्यानंतर काय येतं हरिनाम चालू द्या किती पण वा ओव्हर टाइम देतात माणसं भारी आहेत आमचा तलाठी एक काम करत नव्हता एकच फोन केला तलाट्याचे फोन मला सुरू झाले महाराज कधी आता वा तर 2 मिनिटं शॉर्टकट घेतो एकच मिनिट आम्हाला फार दूर जायचंय प्रवास शक्य झाला पाहिजे सोसले ते हाल त्याने केली ही कमाल मराठ्यानं मराठ्याला केलं मालामाल एक मराठ्यानं मराठ्याला केलं माला असा हा जिजाऊ चाला आणि हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची पर्वा केली नाही अरे अंग राखून काम केलं असतं तर हा इतिहास हे स्वराज्य घडलं नसतं वाटेत अडवाईल त्याला कापला फाडला मग तो कोणी असू द्या वर्णाने मराठा असू द्या नाही तर मुसलमान असू द्या अरे फाडला असेल जातीचा आहे म्हणून नाही मातीशी गद्दारी केली मग तो कोणी असू द्या अगदी तो प्रतापगडच्या पायथ्याशी आलेला अफजल खान तो देखील फाडला प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण करमतेची शिवाजी राजाच्या करमतेची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची काय कल्पना युक्तीची त्याला तुम्ही
झालेली सेवा भगवंताच्या चरणार विंद भगवान भोलेनाथाला वंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. उपस्थित सर्व साधूवर्य सगळ्यांनाच आशाताई या ठिकाणी हरिहर या ठिकाणी असणार त्या ठिकाणी त्यांनाही वंदन करतो. त्यांच्याही चरणारविंद विनम्र भावे वंदन. बसलेली सगळीच मंडळी आहे. पांडे सर आले त्यांनाही वंदन आहे. सावकारांना नाही आणलं आमच्या मनोजरावांना, त्यांना घेऊन यायचं की आमचे सावकार बी आहेत. ही सगळी मंडळी प्रेम करणारे सगळ्यांना वंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय श्री ज्ञानदेव तुकाराम कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश काला वाटो भारत नाही उद्या संभ्रम बाहुल्यावर माझी भाव धमलो मला काला वाटो तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटो एकमेकावर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेवा बोली रे मुरे देवा कोणी उत्तरे क्षमा अपराध महाराज हे नाही विचारिला अधिकार या पुरा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हे झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे शमनायुत नाही नाराय हे द्वारिक पण येथे सापडले आता उठावे शमनायुत नाही नाराय हे तुका म्हणे भोगा भोगा निवारी हे करुणे आरती चक्रपाणी विक्राळ ब्रह्मांडी माळा वेचे कंटे कळा श्रेणी ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी माळा तेथून आजळ वाहे जुजुळा जय देव जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती वाळो तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा रे विचारा विभूतीचे ओदळण तिथे कंठ निळा शंकर शोभे उमावेला जय देव जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती वाळो आरती वाळो शंकर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंत्र पैकेली त्या माझी आवती कहळा सापडे नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती वाळो आरती वाळो शंकर गौरा जय देव या ग्रामर परिवार सुंदर मनहारी पंचानन मोहन मंदिर सुपारी जगोती जय रघुती लक्ष्मणा संतरे देव जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती वाळो आरती वाळो शंकर गौरा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा ज्योती साधू संता मनोवेदा माझा ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी अधिपती अवतार पदुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा कैवल तेजा ज्योती साधू संत मनोवेदा आरती ज्ञान राजा प्रकट गुह बोले विश्व ब्रह्माची केले रामाजनाद पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा कैवल तेजा ज्योती साधू आरती ज्ञान राजा आरती तुकारामा चांगे सद्गुरुदामा साई दाखवे आहे दाखव्या आरती तुकारामा राघवे सागरात भाषण सारे कैसे गो भावंकर दिल्या गरबारामा स्वामी सद्गुरुदामाचे दान करते पाय दाखव्या मा तुकारामा तुकिता तुलमेचे ब्रह्म तुकाचार्य मनोरामे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामाचे दान मोठे दाखव्या माय दाखव्या आरती तुकारामा गरीब टांगण वंदन
जगव्यापका जनार्दना सकळ देवाधी देवा आनंदानुभवा चक्रधरा विश्वांभरा शस्त्र करा कमल नयना कमलापती मोहना मदन अवतारका दरित्याक्षिते मन मूर्ती आगाय सगुणा निर्गुणा नित्या जगजीव देव देवकी नंदना रंगना बाळ तुकाला लोटांगणी मजठावद्यावाची करीत सेविनवणी बहुबंधनी सोडवा सकळ देवाधी देवा आनंदा मानुभवा सदा शिवा कुमार टोबा इच्छू हवी माझ्या जन्म